आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। त्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवा, मुक्ताईनगरात सकल हिंदू समाज आक्रमक। मुक्ताईनगर तालुक्यात गोमातावरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रकाश गोसावी मुक्ताईनगरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून याला समस्त हिंदू समाज आक्रमक दिसत आहे। तर आंदोलकांनी त्या आरोपीचे घर बुलडोझरने जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे। आज मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आपल्या सोबत आहेत सर्व हिंदू समाज बांधव इथे जमलेले आहेत। तर काय सांगाल भाऊ आपण याबद्दल? सदरील त्या आरामखोरावरती मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाच आहे, पण तो सांगताना अल्पवयीन आहे अशी माहिती येते समोर। पण अल्पवयीन जरी असेल तरी एकदम घाणेरडा प्रकार आहे की एखाद्या व्यक्तीस तो सांगण्यासही लाज वाटत आहे। एखाद्या महिलांना या युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी, इतकी लाज वाटते, इतकी किळस येते त्या गोष्टीची। असं कृत्य करताना त्याला तिनका भरी लाज वाटली नाही आहे। शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिग आहे, पण नाबालिग असताना त्याला असं कृत्य करायचं बुद्धी सुस्त आहे, म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो नाबालिग म्हणता येणार नाही। हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो। कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखावल्या जातील, यांची कशी छेडखानी केली जातील, वारंवार छेडखानी होत आली आहे। त्याच्या कोणत्याही नाबालिग याच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। आम्ही आता पोलीस प्रशासनाने विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोझर लावून पाडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठिय्या आंदोलनाला बसलो आहे। जोपर्यंत बुलडोझर लावून घर पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे। आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे। लवकरात लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याच्या तीव्र स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे। शेवटी हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सळोकी पळो करून ठेवल्याशिवाय राहणार नाही। शांततेत आंदोलन करतो आहे, शांततेत त्या आरामखोराचं घर पाडलं गेलं पाहिजे। नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं शास्त्र कळतं तितकं शस्त्रही कळतं। मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू त्याचा हिंदू म्हणून एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा जळगाव संतोष करते।